आज आपण बघणार आहोत बांगडी मिक्सर, याला आपण फोर्क मिक्सर देखील म्हणतो। जर ह्याची माहिती करून घ्यायची असेल तर ह्यामध्ये इन डिटेल जर बघितलं तर लक्षात येईल तुमच्या की हा जो स्पेशली बेकरीसाठी वापरला जाणारा मिक्सर आहे, बेकरी सोडून इतरच म्हटलं तर नमकीनसाठी देखील वापरला जातो। आता इन डिटेल जरी जाणून घ्यायचं म्हटलं तर ह्यामध्ये खारीचं पीठ हे खूप छान प्रकारे मळलं जातं। सोबत तुम्ही ब्रेड, सँडविच ब्रेड वगैरे ह्या सगळ्यांचे डव तुम्ही ह्यामध्ये मिक्स करू शकता। आता नमकीन मध्ये जर बघितलं तर ह्यामध्ये चकलीचं पीठ किंवा तुमचं जे फरसाणाचं पीठ आहे हे सगळं यामध्ये तुमचं बॅटर जे तयार होतं। आता ह्याचं जर कॅपॅसिटी वाईज जर बघितलं तर हा 15 किलो कॅपॅसिटीचा आहे। असा सेम तुम्हाला 10 किलो कॅपॅसिटी मध्ये मिळतो, 20 किलो कॅपॅसिटी मध्ये मिळतो। आमच्याकडे अराउंड 50 kg टू 60 kg कॅपॅसिटी पर्यंत हे इंडियन बांगडी मिक्सर किंवा इंडियन फोर्क मिक्सर हे मिळतात तुम्हाला। आता ह्याचं जर जवळून बघितलात तर लक्षात येईल तुमचा ह्याचं जे हे आहे शेप आहे हा बांगडी टाइप आहे, म्हणून याला आपण बांगडी मिक्सर म्हणतो। ह्याला ऍक्च्युली आमची एक फॅसिलिटी आहे की यामध्ये तुम्हाला एक स्क्रॅपर देतो, ज्यामध्ये काय होतं की हा जो डव आहे तो इथून आला तर इथून परत कट होतो, म्हणजे डवला जी मालिश आहे ही खूप चांगल्या प्रकारे होते। आता जर ह्याची मोटरची जर कॅपॅसिटी बघितली तर ह्यामध्ये आमच्याकडे कॅपॅसिटी वाईज हेवी मोटर्स असतात, कॉपर मेड मोटर असतात, म्हणजे कॉपरचं त्यामध्ये वाइंडिंग असतं। बेल्ट आम्ही हेवी प्रकारचे वापरतो, फुल एसएस मध्ये आहे, तुम्ही बघितलात हे। आता आपण हा चालू करून दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल कसा हा वर्क करतो। तर जवळून बघू शकता हा चालू झालेला आहे मिक्सर। तर यामध्ये आपण डव टाकल्यानंतर हे मिक्सिंगचं काम करणार आहेत। तुम्ही इथून बघितलात तर लक्षात येईल की याला अशी एक मोटर असते आणि याला हा असा शाफ्ट असतो, ह्यामध्ये पूर्ण वर्किंग चालतं। ह्याची जर प्राइस जाणून घ्यायची असेल तर आम्हाला डीएम करा, तुम्हाला ह्याची प्राइस आणि त्याची कोटेशन आम्ही देऊ। धन्यवाद।